मी ऋषी आलं कोकण यूट्यूबचं स्वागत आहे मित्रांनो. कोकणामध्ये आपण हे गवत वगैरे बेणी हे पहिल्या हाताने करायचे आणि आता आधुनिक मशीन आले. मशीन ग्रास कटरची मशीन आहे, तुम्हाला माहीत असेलच. तिथे आपल्याला आता हे सगळे परिसर दिसतोय. त्याच्यानं आता आपण मशीन मारणार आहोत आणि पूर्ण साफसफाई करून घेणार आहोत. गेल्या वर्षी पण आपण साफ केला होता, पण गेल्या वर्षी हाताने केलं होतं, माणसं लावली होती आपण. आणि आता आपण ग्लास कटर आणल्या, कारण भरपूर गवत झालं. यंदा पाऊस खूप पडल्यामुळे गवतची वाढ यंदा भरपूर झालेली आहे. माझ्या घराजवळ पण यंदा भरपूर 3दा आम्ही साफसफाई केलेली आहे. आता इथं आता ग्लास कटर लावून आपण सुरू करूया. आता मित्रांनो, आडस कोकण या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे मित्रांनो. मी ऋषिकेश माटल. आता सध्या दापोली कवे पॉलंडमध्ये आम्ही राहतो आणि सध्या काम चालू आहे आमचं एक बारीक सारीक. तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. आणि असे चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतो. चला मग आता आपण दाखवतो मशीन कशी वगैरे मारतात ते काका. चला. यंदा पाऊस खूप पडल्यामुळे यंदा गवत इथे खूप झालं होतं. गेल्या वर्षी एवढं गवत नव्हतं. गेल्या वर्षी आम्ही माणसं लावली होती, यावेळी गवत भरपूर आहे. त्याच्यामुळे मशीनच मारायचा समजून ठरवला. आणि जे आमच्या घराजवळ तुम्ही साफसफाई वगैरे बघताय आपण व्हिडिओमध्ये आमचा परिसर, त्या मामानेच तिथे पण मशीन मारली होती आमच्या इथे घराजवळ. आणि खूप सुंदर मशीनचं काम चालू आहे. त्याला आता आपण मोठं ब्लेड लावलं आहे, 2 पातीचं. 3 पातीचं पण असं वादी असते ती अशी प्लॅस्टिकची, त्याच्यात पण गवत कटिंग होतं. पण आता आम्ही ते मोठी मोठी गवत हे असल्यामुळे गाडी, त्याच्यामुळे आम्ही ब्लेड लावलेला आहे. त्यामुळे मित्रांनो म्हणजे आता गेल्या वर्षी मी 4 माणसं आम्ही काम केलं होतं. 4 माणसं होतं आणि आता एका माणसामध्ये काम होतं. आणि मागे मी एक साफसफाई म्हणजे जे गवत आहे ते उचलाय वगैरे आहोत. आपल्याला काय घाई नाही, सावकाश करायचं. 1-2 दिवस गेलं तरी ते चालणारच आहे, कारण ते काम 2-3 दिवसाचं काम आहे ते. आता मी इथे जरा तो मुद्दापर्यंत आपण ही मशीन धावू शकतो, कारण काय माहिती आहे कधी कधी ह्या मुद्द्याला पण पाठवावं लागण्याची शक्यता असते. आणि मग तो झाड जरा ते पातळ की झाड तो मरू पण शकतो. म्हणून आपण त्यांना ते काका जे मामा आहेत ते मुद्द्यापर्यंत नाही मशीन म्हणजे मुद्दा मी साफ करतोय झाडाचा. आणि इकडे सगळं साफसफाई चालू आहे आपली जोरात. इकडे चालू झाली की आपल्याला ऐकायला येत नाही समोरचं काय बोलतो. एवढा आवाज असतो, घँग 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 आवाज तुम्ही बघता, ऐकताय तो आवाज. त्याच्यामुळे काय समजत नाही आणि खूप रिस्की काम आहे. जरा कंबर वगैरे पण दुखते त्याच्याने. पण एक सोपं आहे, म्हणजे माणसं कमी याच्यामध्ये काम व्यवस्थित होतं आणि बस होतं. आणि तुम्हाला माहीत असेल, त्यांना माहीत असेल त्याने कमेंट करून नक्की सांगा. आता ही जी झाडं आहेत मित्रांनो, ही आम्ही गेल्या वर्षी झाडं लावलेली आहेत. इथं मी झाड साफ करतो. हे गेल्या वर्षी आम्ही लावलेलं झाड आहे. हे जवळजवळ 2-3 वर्षाचं झाड आम्ही गेल्या वर्षी घेतलं होतं आणि ते लावलेलं आहे. आता ते मस्त जगलं आहे. 15 झाडं आम्ही लावली होती, नाही 16 की 17. तिथली सगळी झाडं जगली आहेत मित्रांनो. मी चालू कामाला गेलो तर एक आपला मित्र आहे, त्याने रिक्षा मस्त नवीनच घेतली आणि बघतो तर काय पूर्ण दापोली तालुका रिक्षामध्ये त्याने उपस्थित केलं आहे. बघा हे जे तुम्ही बघताय पूर्ण जे दापोलीमध्ये स्थळं आहेत पर्यटक फिरणारे, ती सगळी रिक्षामध्ये त्याने लावलेली आहेत. म्हणजे पर्यटकाला लगेच समजेल की आपल्याला कुठं जायचं आहे. खूप सुंदर असं रिक्षाचं डेकोरेशन केलं आहे. आणि आपला मित्रच आहे आणि मला बदलून थांबवली रिक्षा. आणि त्या पुढपर्यंत दापोलीपर्यंत जात नाही, म्हणून त्याला काम आहे माझं 4-5 तरी मी थांबणार आहे. आणि मी बघताय पाठच्या साईडला पण इथे खूप सुंदर असं त्याने केलेलं आहे. आणि असं तुम्हाला फील येतं की तुम्ही कुठंतरी एक्सप्रेसमध्येच बसलाय, पण आपल्या रस्ते आहे तुम्हाला जरा जाणवतं खड्डे असले की. पण 1 नंबर रिक्षा आहे मित्रांनो. मी गेलो आमच्या अनिल पुलेकर यांच्या घरी. असे कोकणच्या आमच्या स्किटचा एक व्हिडिओ होता तो करण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ तुम्ही मित्रांनो बघितला असालच.
तर मित्रांनो ग्लास कटिंगची अशी सगळी घडामोडी आहे की थोडक्यात सांगतो तुम्हाला. मित्रांनो हे तासावर पण काम घेतलं जातं आणि तुम्ही आता तो प्लॉट बघा 5-10 गुंठाचा प्लॉट आहे त्याप्रमाणे पण काम घेतलं जातं. आणि हे आमचे मामा नेहमी ओळखीचे आहेत, मागं पण त्यांनी आमच्या घराजवळचंच कटिंग त्यांनीच करून दिली आणि आता पण त्यांना आम्हाला हे माणसाचं खरं काम होतं. कारण मग ठरवलं एकदा गवत भरपूर वाढल्यामुळे जरा आपण मशीनच लावूया म्हणून मशीन लावण्याचं जरा ठरवलेलं आहे. म्हणून हे होईल तरी अजून 2 दिवस लागतील. सगळी साफसफाई अजून कुठे कुठे जी झाडी आहेत त्या हाताने मारायची आहेत, त्यामुळे 2-3 दिवस लागणारच आहे या कामासाठी. बघू आपल्याला जसं वेळ भेटेल या कामात जसं वेळ काढून थोडं थोडं, आपल्याला काही घाई नाही. मालकाने सांगितलं आहे सावकाश काम करा, काय टेन्शन नाही, त्याप्रमाणे त्यांना करून द्यायचं आहे. तर दापोलीमध्ये तुम्ही असाल आणि then तुम्हाला काम वगैरे असं काय 5 गुंठाचा प्लॉट आहे तो साफसफाई करून किंवा घर साफसफाई करून वगैरे पाहिजे असेल तर नक्की आम्हाला सांगा. मी खाली नंबर टाकतो तुम्हाला आणि तर आम्हाला फोन करून सांगा, तर नक्की तुमच्या बजेटमध्ये आम्ही काम करून देऊ. आत्तापर्यंत आम्ही दापोलीमध्ये मी जवळजवळ इथे आजूबाजूला नाही म्हटलं तरी 7-8 कामं आम्ही घेतलेली. म्हणजे गेल्या वर्षापासून त्याच प्लॉटवर आम्ही कमीत कमी 5 कामं केलेली. म्हणजे 15 झाडं लावलेली गेल्या वर्षी, परत त्याचा खत घातलेला, परत रिंगा काढलेल्या, त्याच्यानंतर खत वगैरे आणि असं सगळी कामं चालू असतात बारीक सारीक. नक्की तुम्ही सांगा आम्हाला, मी तुम्हाला हेल्प करू. आणि मित्रांनो असेच आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही टाटा मित्रांनो.